भाजप नेते मोहित कंबोज यांच्या मुलीच्या वाढदिवसाला आदित्य ठाकरेंची उपस्थिती। राजकीय वर्तुळामध्ये चर्चा। युद्धशास्त्रामध्ये कुटुंबाला आणायचं नसतं, अंधारेंचं विधान। कंबोज यांच्या घरी शुभकार्यास गेल्यास गैर काय? संजय राऊतांकडून आदित्य ठाकरेंची पाठराखण। मंगल कार्यावेळा कटुता दूर ठेवावी लागते, राऊतांचं वक्तव्य। पार्थ पवारांनी घेतली राज ठाकरेंची भेट। शिवतीर्थ निवासस्थानी घेतली भेट। दोनही नेत्यांमध्ये तब्बल 1 ते 1.5 तास प्रदीर्घ चर्चा। भेटीचं कारण अद्याप स्पष्ट। आम्हाला कुणीच हरवू शकत नाही, या अहंकारात भाजपनं राहू नये। ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षेंनी भाजपाला सुनावलं। भाजपची काँग्रेस होऊ लागली तर संघ 10 भाजप पक्ष उभा करू शकतो, असंही केलं विधान। खराचा शालार्थ आयडी घोटाळ्यामध्ये सहभाग असल्याची माहिती। केसरकर शिक्षण मंत्री असताना भावाला शालार्थ आयडी मिळवून दिल्याची माहिती। केसरकरांनी मध्यस्थी केल्याची चर्चा। खरात प्रकरणातील ईशान्येश्वर देवस्थान पुन्हा एकदा चर्चेत। मंदिर पर्यटन स्थळांच्या यादीमध्ये समावेश नसतानाही निधी मंजूर। 2018 मध्ये 1,05,00,000 निधी वितरित। खरातच्या शस्त्र परवान्याबाबत धक्कादायक माहिती। खरातकडील शस्त्र परवान्याची 12 वर्षात पोलीस दप्तरी नोंदच नाही। पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या नोंदीमध्ये परवान्याचा उल्लेख नाही। नवी मुंबईतील 21 वर्षीय तरुणाकडून 12 महिलांचे लैंगिक शोषण। 10वी पास आदर्श म्हात्रेकडून शास्त्रज्ञ, डॉक्टर, इंजिनियर असल्याचं सांगून फसवणूक। गलेलठ्ठ पगार असणाऱ्या महिलांना केलं लक्ष्य। सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोषी सक्तीच्या रजेवर। सातारा जिल्हा परिषदेमध्ये राडा प्रकरण त्यांना भोवलं। चौकशी होईपर्यंत दोषी सक्तीच्या रजेवर। वैशाली कडूकर यांच्याकडे अतिरिक्त कारभार। ज्योतिबा मंदिरातील भाविक मारहाण प्रकरण तापलं। परिते गावातील ग्रामस्थांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा। पुजाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी। माऊलींच्या पालखीचा पुण्यातील मुक्काम बदलण्याचा घाट। जागेच्या अभावी विठोबा मंदिरातील मुक्काम इतरत्र हलवण्याची विश्वस्तांची भूमिका। गेल्या वर्षी विश्वस्तांमध्ये झालेल्या वादामुळे हा निर्णय घेतल्याची माहिती। शिकूया AI ची क्रांती, चला करूया MSCIT।